लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यावर आयुष्य ठरत नाही. तुम्ही स्वतःबद्दल काय जाणता यावर तुमचं खरं चारित्र्य ठरतं. मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी कधी मोठे मंच गाजवले नाहीत, पण लाखो मनात विचारांची ज्योत पेटवली. सदाचार मकरंद. त्यांचे सुविचार वाचताना असं वाटतं जसं कोणी आपल्याला आरशात उभं करून विचारत, तू जगतोयस की फक्त दिवस काढतोयस. आजचा हा व्हिडिओ फक्त सुविचारांचा नाही, तो आहे स्वतःला ओळखण्याचा. श्री स्वामी समर्थ. सदाचार मकरंद कोण होते माहिती आहे का मित्रांनो? सदाचार मकरंद हे एक मराठी विचारवंत लेखक आणि नैतिक मूल्याचे प्रचारक होते. त्यांचे लेखन आणि सुविचार मुख्यतः या विषयांभोवती फिरतात: चारित्र्य, सदाचार, आत्मसंयम, माणुसकी. जीवनातील वास्तव स्वीकारण्याची ताकद. त्यांचे विचार आक्रमक नाहीत, पण अंतर्मुख करणारे आहेत. ते माणसाला बाहेरून नाही तर आतून मजबूत करतात. चारित्र्य हेच माणसाचं खरं धन आहे, कारण ते कोणी चोरू शकत नाही. चांगुलपणा हा कमकुवतपणा नाही, तो आत्मविश्वासाचा सर्वोच्च प्रकार आहे. जो माणूस स्वतःशी प्रामाणिक असतो तो जगाशी कधीच खोटं वागत नाही. चारित्र्य हेच माणसाचे खरे धन आहे. सदाचार शिकवावा लागत नाही, तो वागण्यातून दिसला की आपोआप लोक शिकतात. चारित्र्याचा विकास सुसंगतीने व बुद्धीचा विकास एकांताने होतो. प्रगती करता येणे शक्य नसेल तर निदान जे चालू आहे त्याचेच स्वरक्षण करावे आणि त्यापासून होईल तितके सुखच भोगा. ज्यामध्ये कर्तव्य शक्ती नाही, स्वतंत्र विचार करण्याची बुद्धी नाही आणि संकटाला सामोरे जाण्याचे सामर्थ्य नाही, ती विद्या निस्तेज आहे. शील घडविणारे, मनाची शक्ती वाढविणारे, बुद्धीचा विकास करणारे आणि मनुष्याला स्वावलंबी बनवणारे असे शिक्षण हवे. लोक तुझं यश पाहतील, पण देव तुझं चारित्र्य पाहतो. माणूस मोठा पदाने होत नाही, तो मोठा होतो त्याच्या वागणुकीने. ज्याच्याकडे चारित्र्य आहे त्याला कुणाचं अनुमोदन लागत नाही. शब्द गोड असणे महत्त्वाचे नाही, वागणूक स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे. शांत माणसाला कमकुवत समजू नका. तो संघर्ष करून थकलेला नसतो, तो समजून उमजून शांत असतो. जो स्वतःशी खोटं बोलत नाही तो कधीच आयुष्यात भरकटत नाही. आज जग वेगाने पुढे जातंय, पण माणूस आतून मागे जातोय. अशा वेळी सदाचार मकरंद आपल्याला आठवण करून देतात, माणूस म्हणून मोठा व्हायचं असेल तर आधी चांगलं व्हा. जग तुम्हाला काय देतं यापेक्षा तुम्ही जगाला कसं वागवता यावर तुमचं माणूसपण ठरतं. मित्रांनो, आज आपण सदाचार मकरंद यांचे सुविचार ऐकले, पण हे शब्द फक्त ऐकण्यासाठी नाहीत, ते जगण्यासाठी आहेत. कारण आयुष्यात सगळं मिळवता येईल, पण चारित्र्य गमावून काहीच जिंकता येत नाही. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात ते आज आहे, उद्या विसरले जाईल, पण
तुम्ही स्वतःला रोज आरशात काय सांगता तेच तुमचं खरं आयुष्य घडवतं. सदाचार मकरंद एकच गोष्ट शिकवतात, मोठं व्हायचं असेल तर आधी चांगलं व्हा, आणि चांगलं राहायचं असेल तर चारित्र्य कधीही तडजोडीत देऊ नका. हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा आणि अशाच विचारांची गरज असलेल्या एका माणसापर्यंत हा व्हिडिओ पोचवा, कारण चांगुलपणा कधीही वाया जात नाही. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.